हो तिथं लिहून येते यू आर लाईव्ह नाव. आलं का लिहून? झालं का लाईव्ह? नमस्कार, मी अमर चिप्पावार आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा यूट्यूब चॅनलवर. सगळ्यांना सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. जे काल रिझल्ट लागला तलाठीचा, जे तलाठी लागली असेल त्यांना हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी पुष्कळ शुभेच्छा. इतक्यात थांबू नका, अजून पुष्कळशा परीक्षा आहेत त्या द्या, अतिशय उच्चांकावर जा आणि चांगले ध्येय गाठा. तर आपण काल काय पाहत होतो? आपण पाहत होतो काळ, काम आणि वेग. काळ, काम आणि वेग पाहत असताना काळ, काम आणि वेग पाहत असताना आपण काल एक टाईप पाहिला होता. एक टाईप नाही, आपण काल 3 टाईप पाहिले होते. आपण आज एकूण टोटल 4 टाईप पाहणार होतो, पण काल आपल्याला वेळ झाल्यामुळे आपण 3च टाईप पाहिले, एक टाईप राहिला होता. काळ, काम आणि वेगची थोडीशी क्विक रिव्हिजन करून घेऊ. आपण काल का पाहिलं? काळ, काम आणि वेग पाहत असताना आपण काल पाहिलं माणसे म्हणजे यम, दिवस म्हणजे डी, तासाला इंग्लिशमध्ये हवर म्हणतात त्याच्यामुळे एच, पगार म्हणजे यस, काम म्हणजे वर्क. आपण एक नोट पाहिली होती. काळ, काम आणि वेग पाहत असताना MDH मसाला पाहिला होता. MDH माणसे, दिवस, हवर नेहमीच वर येतील. त्याच्यानंतर वर्क आणि सॅलरी हे नेहमी खाली येईल. बरोबर आहे. ते सांगितलं होतं वर्क आणि सॅलरी का बरं खाली येईल हे आपण काल पाहिलं होतं. आपण एक बॉक्स पाहिला होता काल, हा आला बॉक्स. आज एकदा बॉक्स हा परत डिराईव्ह करून घेऊ आपण, म्हणजे तुमची एक रिव्हिजनही होऊन जाईल आणि तुम्हाला समजेल की आपण जो टाईप घेतले होते 3 ते कशा प्रकारे या फॉर्म्युलाच्या बाहेर, या बॉक्सच्या बाहेर जाणार नाही. तर लक्ष द्या, आपण पाहिलं होतं काही व्यक्ती काही दिवस जर असेल तर काय फॉर्म्युला येईल? M1 D1 इक्वल्स टू M2 D2. सर M1 D1 तर समजलं पहिलं वाक्य, पण M2 D2 कुठून आलं? तर प्रत्येक याच्यात 2 वाक्य दिलेले असतात. हे बघा 2 वाक्य असतात. ते 2 वाक्य कशाने जोडलेले असतात? एक तर तरने जोडलेले असतात. तर दिलं असते वाक्यात जर तर एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी इतके दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी तरच्या पहिलेचं वाक्य, म्हणजे काय? तरच्या पहिलेचं वाक्य म्हणजे पहिलं वाक्य आणि तरच्या नंतरचं वाक्य म्हणजे दुसरं वाक्य. म्हणजे M1 D1 म्हणजे पहिलं वाक्य इक्वल्स टू म्हणजे तर, असं अज्यूम करा. त्यानंतर M2 D2. त्यानंतर एक व्यक्ती 10 दिवस 15 कामे करतो. एक व्यक्ती 10 दिवस 15 कामे करतो, तर तेवढेच कामं करायसाठी त्याला किती दिवस लागतील? तसा प्रश्न असला तर M1 D1 इक्वल्स टू वर्क कुठं घ्याल? वर्क खाली घ्याल. W1 इक्वल्स टू M2 D2 आणि W2. आणि वर्कच्या जागी जर सॅलरी आली, सॅलरी आली आवाज कमी येते का? आवाज तर बरोबर आहे. आता येते आवाज? आता बरोबर आहे? जोरात येत आहे? हां. तर आपण का पाहिलं होतं? इथं वर्क पाहिलं होतं. काम असताना आपण वर्क खाली घेतलं होतं. त्याच्यानंतर सॅलरीचं गणित पाहिलं होतं. सॅलरीत कसं होईल मग? M1 D1 अपॉन S1. S1 म्हणजे ही पहिल्या वाक्यात दिलेली सॅलरी, नंतर M2 D2 ही दुसऱ्या वाक्यात दिलेली सॅलरी राहील. म्हणजे हे काय झालं? हे झालं S2. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही व्यक्ती काही तास एक काम करतात, म्हणजे काम दिलं नव्हतं, तर तेव्हा आपण का कन्सिडर केलं होतं? काही व्यक्ती काही तास काम करतात. म्हणजे इथं काय होईल? M1 H1 इक्वल्स टू M2 H2. बरोबर आहे. काही व्यक्ती काही तास एक पर्टिक्युलर काम करतात, म्हणजे काम दिलेलं असेल, त्याच्यात काय होईल मग? M1 D1 अपॉन H1 इक्वल्स टू M2 D2. D2 नाही होणार इथे H होईल, कारण की आपण हवरवालं पाहत आहो ना. आपण कन्सिडर कसं करत आहो? कन्सिडर आपण हवरचं गणित करत आहो. इथं W1 पाहिजे होतं. एक हां, इथं पहा M1 H1 अपॉन इथं येईल W1. ठीक आहे. नेक्स्टमध्ये काय येईल? M2
H2 अपॉन W2. ठीक आहे. काही माणसे काही दिवस एक काम करतात, काही माणसे काही दिवस एक पर्टिक्युलर काम दिलं आहे. आता काही माणसांनी काही दिवस काम केल्यानंतर त्यांना काही सॅलरी मिळते, तर मग काय होईल ते इथं पहा. काही माणसे म्हणजे M1, काही दिवस म्हणजे M2, काही तास म्हणजे H1 काम केल्यानंतर त्यांना सॅलरी मिळते, ते झाली S1. नंतर दुसऱ्या वाक्यातलं M2 D2 आणि S2, M2 D2 आणि इथे पाहिजे H2 डिवायडेड बाय S2 म्हणजे सॅलरी. काम आणि पैसे नेहमी खाली घ्यायचे. त्याच्यानंतर काही व्यक्ती काही दिवस आणि काही तास म्हणजे आता तीनही कंबाईन दिली आहे. काही व्यक्ती काही तास तीनही कंबाईन दिले आहे. तर मग तुम्ही कसं लिहाल M1, एक मिनिट कलर चेंज करतो. M1 D1 अपॉन H1 इक्वल्स टू M2 D2 अपॉन H2. हे काय झालं M1 D1 H1 काही व्यक्ती काही दिवस काही तास. आता त्यांची सॅलरी काम दिलं असलं तर मग ते काय होईल, एक मिनिट थोडं हे लहान लिहितो इथं. H1 M1 D1 H1 इथं काय येईल M1 D1 H1 वर्क दिला आहे, वर्कमध्ये काय येईल W1. दुसऱ्या वाक्यात काय होईल M2 D2 H2 अपॉन W2. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय उरलं, त्यानंतर उरलं सॅलरीवाला पोर्शन. तर सॅलरी कशी पकडली होती आपण M1 D1 H1 अपॉन S1. S1 म्हणजे का, तर पहिल्या वाक्यात दिलेली सॅलरी S1. नंतर M2 D2 H2 अपॉन S2. ठीक आहे. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. याच्यावर गणित पाहिले होते. काही माणसे काही दिवस एक काम करतात, तर त्याच माणसांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, अशा प्रकारचे गणित आपण काल पाहिले होते त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहू शेवटचा टाईप. याच्यातला शेवटचा टाईप कोणता होता, फक्त पर्टिक्युलर 2 माणसे असली त्याच्यात. हा बघा आपण हा बॉक्स पाहिला होता. त्यानंतर पहिल्या टाईपमध्ये का पाहिलं होतं, 12 व्यक्तींना एक काम करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. तर 12 व्यक्तीचं काय झालं, 12 व्यक्ती म्हणजे पहिले वाक्यातले M1, 21 म्हणजे दुसऱ्या वाक्यात 21 दिवस लागतात म्हणजे पहिल्या वाक्यातलं D1 झालं. बघा M1 D1 इक्वल्स टू M2 D2. साधं तास नव्हते दिले म्हणून त्याच्यात आपण तास कन्सिडर केले का, नाही. फक्त व्यक्ती आणि दिवस M1 आणि D1 ह्या दोनच गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. बरोबर आहे. त्यानुसार ते उत्तर काढलं आपण. M1 D1 दिलं होतं, M1 D1 दिल्यानंतर M2 D2 घेतलं होतं. 12 गुणिले 21, 12 व्यक्ती 21 दिवस काम करतात, तर 14 व्यक्तींना किती दिवस तेच काम पूर्ण करण्यासाठी लागेल म्हणते. सॉल्व केलं होतं, किती आलं त्याचं उत्तर, याचं उत्तर सॉल्व केल्यावर आलं होतं 18 दिवस आलं होते. बघा 18. ठीक आहे. नंतर पुढं पहा. हा एक प्रकार पाहिला होता ह्या प्रकारचे गणित. मग याच्यात तासवाला एक गणित घेतला होता आपण. कुठं गेलं तासवाला गणित, हे बघा. 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे काम करतात, तर 10 दिवसात काही चाचणीचे पेपर तपासतात. जर आधीपेक्षा 2 शिक्षक वाढले, आधीपेक्षा काय म्हणते, आधीपेक्षा 2 शिक्षक जर वाढले म्हणजे 6च्या जागी किती झाले रे, 6च्या जागी 8 झाले. हे बघा इथं पहिले 6 होते, नंतर 8 केले. बाकी मटेरियल काय म्हणते 6 वाढवले, तर 6 दिवसात तपासून पूर्ण करण्यासाठी 6 दिवस दिले होते. H1 H2 काढायचं होतं दुसऱ्या वाक्यातलं. बरोबर आहे. नंतर हे एक गणित पाहिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या टाईपमध्ये का पाहिलं होतं, काम दिलं होतं. 6 कामगारांना एक टेबल बनवण्यासाठी 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात म्हणते. म्हणजे हे 30 टेबल काय झाले, हे त्याचं काम झालं. 30 टेबल काम झालं. 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील, तर 15 दिवस लागतील. सॉल्व केलं होतं आपण. आता आपण याच्यात पाहणार आहोत, एक सॅलरीवालाही पाहिला होता, तोही दाखवून देतो. ज्यांना कोणाला कालचं लेक्चर पाहायला नसेल मिळालं किंवा काही कारणास्तव बिझी असाल तुम्ही सकाळी, तर याच चॅनलवर तुम्ही कालचं लेक्चर पाहू शकता, किंवा फिनिक्स अकॅडमी सरळ सेवा नावाचं एक चॅनल आहे. टेलिग्रामच्या याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन तो चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओ सिरियल याच्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार मराठी, इंग्लिश,
इंग्लिशचे चालू व्हायचे, इंग्लिशचे 2-3 दिवसात होऊन जाईल. रिजनिंग असेल, सायन्स, पॉलिटी हे सगळे विषय चालू आहे, ते पाहायला मिळतील. हे बघा, हे सॅलरीवाले एक गणित घेतलं होतं, 12 व्यक्तींना 20 दिवसात काम केलं. बघा सॅलरी इथंच घेतली खाली, काम कुठं घेतलं होतं, कामही खाली घेतलं होतं. तेव्हा 7 काम करतात म्हणते, 7 जाडे विणणे म्हणजे काय झाले, हे त्याचे 7 काम झाले. तर हे या प्रकारचे टाईप आपण पाहिले होते. आज छोटासा टाईप उरला आहे, एक चौथा टाईप, तो पाहू आणि हा चॅप्टर खतम करू इथंच. तर टाईप चौथा. आता टाईप चौथ्यात गणित कशा प्रकारचे येतात, ए आणि बी मिळून एकत्रित काम करत आहे, ए आणि बी एकत्रित मिळून काम करत आहे, तर त्यांचा कामाचा वेग किती आहे, किंवा ए बी सी हे तिघे व्यक्ती मिळून काम करत आहे, त्याच्यापैकी ए काही दिवसानंतर सोडून गेला किंवा बी काही दिवसानंतर सोडून गेला, तर ए आणि सीला मिळून उर्वरित काम करायला किती दिवस लागतील, अशा प्रकारचे गणित याच्यात दिले असतात. हे गणित लक्षात घेत असताना दोन टाईपने हे गणित सोडवता येतात. तुम्ही म्हणाल सर कोणते 2 टाईप आहे, आपण वापरणार आहे LCM मेथड. आपण ते LCM मेथड वापरणार आहे कारण की आपल्याला उत्तर काढायचं आहे. आपल्याला काही पेपरात म्हणजे डिस्क्रिप्शन लिहून आपल्याला मार्क घ्यायचे नाही, आपल्याला फक्त आपलं MCQचं उत्तर काढायचं आहे. एक टाईप येते 1/t, म्हणजे जेवढा टाईम दिला आहे त्याच्या जेवढे गणित आहे म्हणजे कंटेंट दिले आहे, मग 1/a प्लस 1/b प्लस 1/c अशा प्रकारचे काही कंटेंट त्यात दिले असते. मग हे काय असते 1/a, म्हणजे जर त्यानं 10 दिवस काम केलं आहे तर मग पहिले काय काढायचं, पहिले एचं एका दिवसाचं काम काढायचं, मग बीचं एका दिवसाचं काम काढायचं, त्यानंतर सीचं एका दिवसाचं काम काढायचं. हे झालं, मग त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्यांचा दिवसाचा स्पीड किती येते, म्हणजे एका दिवसाचा स्पीड येते याच्यात. हे किचकट प्रोसिजर आहे, त्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये पाहू की शॉर्टमध्ये कसं करता येईल. तर शॉर्टमध्ये करायसाठी आपण एक LCM मेथड वापरली आहे. सर म्हणाल तुम्ही LCM मेथड कशी वापरली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्याने जर आपल्याला म्हटलं ए नावाचा एक व्यक्ती आहे, सॉल्व कसं करायचं सांगतो, आणि बी नावाचा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ए नावाचा जो व्यक्ती आहे तो 5 दिवस काम करतो, ठीक आहे. तो काय म्हणते, ए नावाचा व्यक्ती जो आहे, ए नावाचा व्यक्ती हा किती दिवस काम करतो रे, हा करतो 5 दिवस. नंतर बी नावाचा व्यक्ती किती दिवस काम करतो, बी नावाचा व्यक्ती करतो 10 दिवस काम करतो, बरोबर आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. बॉक्स काढून घ्या असं पहिले. परीक्षेत बॉक्स काढायची गरज नाही आहे, तुम्हाला समजण्यासाठी आपण बॉक्स काढून राहिलो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे. एचं काम किती दिवस आहे, एनं काम केलं 5 दिवस, बीनं काम किती दिवस केलं 10 दिवस. आता हे काढत असताना दोघे जण दिले आहे, याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे, पण आपण पहिले समजून घेऊ LCM कसं काढते. आता LCM म्हणजे का, जे सगळ्यात मोठी संख्या दिली आहे तिचा फाडा म्हणायचा, आणि ज्या वरच्या संख्या आहे त्यांचा भाग त्याच्यात गेला पाहिजे, ठीक आहे. आता 10चा जर फाडा म्हणला तर 10 × 10, 10 × 2 = 20, 20 मध्ये 5चा भाग जाते, म्हणजे LCM आपण 20 घेऊ शकतो. याचा LCM किती घेतला आपण ना, याचा LCM घेतला आपण 20. याचा LCM काय घेतला आपण ना 20 LCM आलं, 5 × 20, 10 × 2 = 20. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 5 × 20 झाले, 10 × 2 = 20. आता लक्ष द्या, 5 × 20 म्हणजे इथं काय लिहाल तुम्ही, इथं ज्या संख्येनं भाग जाते याले याच्यासोबत कितीनं मल्टिप्लाय केल्यावर म्हणजे 20 येईल, 4नं, आणि 10 × 2 = किती 20, 10 × 2 = 20 झाले ना, बरोबर आहे. आता पहा, आता हे काय झाले, आता हा झाला एकूण काम. हे जे 20 आहे ना, 20 आपण का कन्सिडर केलं माहिती आहे का, 20 झालं एकूण काम, म्हणजे त्यांना 20 लाडू बनवायचे आहे. टोटल त्यांना किती लाडू बनवायचे आहे, 20 लाडू बनवायचे आहे. तर एची स्पीड किती आहे, एची एका दिवसाची स्पीड आली. ही जी स्पीड आहे ना, आपण जी LCM भाग टाकला त्याच्यात, ही काय झाली, एची एका दिवसाची स्पीड. एची एका दिवसाची स्पीड किती आहे रे, तर एका दिवशी तो 4 लाडू बनवू शकते. त्यांनी 20 लाडू बनवायचे आहे तर ते 4 लाडू बनवू शकते. त्याच्यानंतर बीची एका दिवसाची स्पीड किती आहे, 2, तो 2 लाडू बनवू शकते एका दिवशी. हे झाली त्याची एका दिवसाची स्पीड, कोणाची,
एची, हे झाली एची एका दिवसाची स्पीड, एका दिवसाची स्पीड, आणि ही झाली बीची एका दिवसाची स्पीड. पूर्ण लिहत नाही, मला लक्षात घ्या. ठीक आहे. एका दिवसाची स्पीड आपण कॅल्क्युलेट केली. सर हा बॉक्स तर खाली राहिला. आता या बॉक्समध्ये काय करू, या दोघांची ॲडिशन करू. 4 आणि 2 किती झाले, 6. 6 झाले. म्हणजे यांना जर एकत्रित काम करायचं आहे, यांना 20 लाडू बांधायचे आहे टोटल, तर याची एका दिवसाची स्पीड, दोघांची एका दिवसाची स्पीड किती झाली रे, 6 झाली. सर 6 कसे आले, या दोघांचं ॲडिशन केलं, खाली काय आलं, दोघांची एका दिवसाची स्पीड आली. दोघांची एका दिवसाची स्पीड. ही का झाली, दोघांची म्हणजे कोण, ए प्लस बी. तर जर 20 लाडू बांधायचे आहे तर यांचा एलसीएम काढला. एचं काय, ए 5 दिवस काम करत आहे, म्हणजे 5 दिवसात आणि हे 10 दिवस काम करत आहे. त्यांना टोटल एलसीएम किती आला, या दोघांचा एलसीएम आला 20. म्हणजे 20 लाडू बांधायचे आहे. ए एका दिवसात किती लाडू बांधू शकतो, 4. 20 लाडू बांधण्यासाठी तर बी किती दिवस लाडू बांधू शकतो, बी किती लाडू बांधू शकतो, एका दिवसात 2. इकडे जे येणारी गोष्ट आहे, इकडे जो येणारा कंटेन आहे ते त्याची एका दिवसाची स्पीड आहे. प्रत्येक वेळी असंच नाही का तो लाडूच बांधू शकतो, त्यानं काम दिलं असते आपले. ते काय म्हणतात, ए हा एका दिवसात एवढं काम करू शकतो किंवा बी एका दिवसात एवढं काम करू शकतो. पण आपण का कन्सिडर करत आहोत की लाडू बांधायचे आहे. आता काय झाले, ह्या दोघांची आली एका दिवसाची स्पीड 6. जर त्यानं विचारलं का दोघांनी एकत्रित काम करायला सुरुवात केली तर पूर्ण काम होण्यासाठी किती दिवस लागेल. एकत्रित कामाची स्पीड किती आहे आपली, दोघांची मिळून 6, आणि पूर्ण काम किती आहे 20. मग 6 ले 20 भाग द्या, भाग जाणार नाही, उत्तर पॉईंटमध्ये येईल. ठीक आहे, पण असं गणित येत नाही, आपण आता अशा संख्या ॲज्युम केल्या की येईल. पण 6 ने जर 20 ले भाग दिलं तर काय येईल, एक तर 20/6 उत्तर यायला पाहिजे त्याचं डायरेक्ट, किंवा मग भाग द्या. 6 ले 20 भाग दिल्यावर काहीतरी पॉईंटमध्ये उत्तर येईल. अशा प्रकारे हे सोडवता येते. मग याच्यात 2 असो, 3 असो किंवा 4 असो, काही फरक पडत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. पण आता जर तिघाचं पाहिलं तर आपण गणितात पाहू 3 कसे येते. पण जर दोघांचंच असलं, दोघांना किती दिवस काम करायचं आहे, ते एक छोटीशी ट्रिक आहे, ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. हे एवढं बॉक्स काढत बसा, एवढं सॉल्व करायची गरज नाही दोघांसाठी. हे एवढं लक्षात ठेवा, ए इंटू बी फक्त दोघं आहे. जेव्हा वाक्यात फक्त दोघं विचारले आहे तेव्हा काय घ्यायचं, ए इंटू बी ए प्लस बी. ठीक आहे, हे नोट करून घ्या. हे लक्षात नसेल तर पुन्हा सांगतो. हे जे आपण एलसीएम काढलं हे त्याचं एकूण काम आहे दोघांचं. मग 2 असो, 3 असो किंवा 4, त्याचं एलसीएम जे येईल ते एकूण काम, ज्याच्यानं भाग जात आहे ते त्यांची एका दिवसाची स्पीड राहील. ठीक आहे. आता पुढं पहा, आपण गणित पाहू याच्यात. आता पहिला गणित काय म्हणते पहा, सुरेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. सुरेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. तसेच रमेशला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात म्हणते, 30 दिवस लागतात. जर दोघांनी ते काम एकत्रित केलं तर काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील. म्हणजे दोघेच जण दिले आहे. सुरेशला एक काम करण्यासाठी 15 दिवस, याला ए कन्सिडर करा. किंवा रमेशला काम पूर्ण करण्यासाठी काम पूर्ण करायला 30 दिवस लागतात, हा झाला बी. एक काम करू, आपण ह्या दोन्ही मेथडनं सॉल्व करून पाहू आधी गणित कसा बनतो. ठीक आहे. दोन्ही मेथड म्हणजे कोणत्या, एक एलसीएम पद्धतीने सॉल्व करून पाहू आणि एक पाहू आपल्या फॉर्म्युलाने ए इंटू बी वाल्या. पहिले एलसीएम वाला गणित पाहू. एलसीएम मध्ये आपण का पाहिलं होतं, ए इथं घेतला बी, ए ची स्पीड किती आहे म्हणते तो, ए ले किती दिवस, ए सुरेश म्हणजे ए पकडला तर त्याला किती दिवस लागते. बरं झाले, सुरेश रमेशच घेऊ डायरेक्ट कन्फ्युजन करण्यापेक्षा. इथं काय, इथं घेतला सुरेश, इथं घेतला रमेश. सुरेशची स्पीड किती आहे, सुरेशची स्पीड आहे 15 दिवस. सुरेशची स्पीड आहे 15 दिवस. रमेशची स्पीड किती आहे 30 दिवस. बरोबर आहे. आता याचा एलसीएम जर काढला तर किती यायला पाहिजे, 60 घेऊ शकतो आपण एलसीएम. 60 एलसीएम घेतला. ठीक आहे, बॉक्स करून घेऊ पहिले, कन्फ्युजन नको. 60 घेतला. हां, 15 चो किती, 15 चो 60, 30 दुने 60. दोघांची स्पीड किती, 4 आणि 2 6. बरोबर आहे. दोघांची स्पीड किती आहे, 60 लाडू खायचे आहे, 60 लाडू बांधायचे आहे किंवा खायचे आहे.
सुरेश किती लाडू खाते एका दिवसात? 4. रमेश किती खात आहे? 30. तर दोघे मिळून एका दिवसात किती लाडू खातात? दोघे मिळून खाते 60 लाडू. बरोबर आहे. मग आता काय म्हणते ते काय म्हणताय, तर ते एकत्रित काम चालू केले तर काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? एकूण काम दिले आहे, दोघांची स्पीड दिली आहे, भाग द्या 60/6. उत्तर काय येईल? 10. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. बरोबर आहे. आता हे झाली आपली पहिली मेथड एलसीएम वाली. आता आपण आपल्या फॉर्म्युल्याने पाहू. ए इंटू बी ए प्लस बी. ए किती आहे आपला? ए म्हणजे सुरेश पकडू. 15 गुणिला 30 अधिक 15 अधिक 30. 15 अधिक 30 द्या भाग. 15 गुणिला 30 अधिक किती? 45. 15 एक 15, 15 तिरी 45, 3 एक 3, 3 दाय 30. इथे 10 उत्तर येत आहे, इथे 10 उत्तर येत आहे. उत्तर किती येईल? 10. पहा, दोन्ही ट्रिकनं आपण सॉल्व केलं. पण दोघांसाठी हे करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही इथं हा फॉर्म्युला वापरू शकता. हां, पण आणखी एक गोष्ट, हा फॉर्म्युला फक्त 2 व्यक्तीसाठीच कामात येते. ए इंटू बी ए प्लस बी वाला जो फॉर्म्युला आहे हा फक्त दोघांसाठीच कामात येते. जर वाक्यात 3 जण असेल किंवा 4 जण असेल तर तुम्हाला या मेथडनंच जावं लागेल. हे सगळ्यात सोपी आहे. नाहीतर मग आणखी ते मेथड आहेच आपली. पहिले एकाचा काढा, 1/t 1/a प्लस 1/b प्लस 1/c. इकडे असलं तर पुन्हा 1/d. हे एवढं लंब करण्यापेक्षा एलसीएम मेथड सगळ्यात बेस्ट आहे. 3 जणांचं असन तर, दोघांचं असन हे कधीही चांगलं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? 10 उत्तर येते. बरोबर आहे. नंतर पुढं हां, आता हे सॉल्व करा. आता याचं उत्तर सांगा बरं किती येते. स्लाईड थोड्या मागे पुढे झाल्या, आमचा टेक्निशियन माणूस आज अवेलेबल नाही. त्याच्यानंतर सांगा किती येते. ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात, तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर दोघांनी एकत्रित काम केले तर किती दिवस लागतील म्हणते. लसावी 30 पण घेतात. हो, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 30 घेऊ शकता, 60 घेऊ शकता, काही विषय नाही आहे. ते तुमच्यावर आहे. आता मला जसं सुटेबल वाटलं तसं. हो, रोज लेक्चर होणार, रोज याच टायमावर होईल. काही दिवसात इंग्लिशची बॅच चालू होईल दुपारी. आता लक्ष द्या, याचं उत्तर काय येईल? ए आणि बी म्हणते. करा ए गुणिला बी ए प्लस बी किती आहे? ए किती आहे? 15, हा 20. 15 गुणिला 20 अपॉन 15 प्लस 20 किती होते? 15 गुणिला 20 म्हणजे इथंच सॉल्व करतो डायरेक्ट. 60/7 उत्तर येते. पोरं म्हणत आहे 15 गुणिला 20, 15 आणि 20 35. आता 7/5 5/7 35, 5 20. बरोबर आहे. थांबा, दुसऱ्या कलरने घेतो, सारखे सारखे झाले. 15 गुणिले 20 तसंच राहील. ठीक आहे, खाली येईल 35. 35 आलं, भाग टाकू. भाग दुसऱ्या कलरनं. 5/7 35, 5 20, 15 60. 60/7 उत्तर यायला पाहिजे. आहे का ऑप्शन? 60/7 आहे. पहिलंच उत्तर आहे 60/7. बरोबर, व्हेरी गुड. पुढं नंतर आता थोडासा एक डिफरंट गणित पाहू. 3 जणांचा एलसीएम वाला किंवा दोघाचाच पाहू. दोघात एक व्यक्ती जर सोडून गेला म्हणजे काम सोडून गेला तर किती दिवस त्याला लागू शकते म्हणते. कसं सॉल्व कराल? किती येईल याचं उत्तर? नंतर किती येईल उत्तर पहा आता. किती येत आहे उत्तर? कमेंट करा रे. बरं, असू द्या. आता पहा,
ए या व्यक्तीला काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात, बी या व्यक्तीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. इथपर्यंत क्लिअर आहे. ए ची व्हॅल्यू किती दिली आहे, ए आणि बी. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए किती दिवस काम करतो 15, बी किती दिवसात काम करतो 20. क्लिअर. काम करतात. आता एलसीएम घ्या. पहिले आपलं सॉल्व करून घ्या, का म्हणणं आहे त्याचं. तर एलसीएम किती येईल, 20 3 60. 60 घेतलं इथं, 15 चो 60, 15 चो 60, 20 3 60. किती येत आहे बॉक्समध्ये, बॉक्स पाडला असा आपण. बरोबर आहे. किती येते ॲडिशन, 7. सर 7 कुठून आले, 15 चो 60, 20 3 60. दोघांची ॲडिशन केली 60. दोघांना मिळून 60 लाडू खायचे आहे. 60 लाडू खाल्ल्यावर 60 लाडू खाल्ल्यानंतर कितीला एका दिवसात, ए एका दिवसात किती लाडू खाऊ शकते 4, बी एका दिवसात किती लाडू खाऊ शकताय 3. इथपर्यंत क्लिअर आहे. कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केली. दोघांचा एका दिवसाचा, एचा एका दिवसाचा स्पीड किती आहे, एचा एका दिवसाचा स्पीड आहे 4 लाडू आणि बीचा एका दिवसाचा स्पीड किती आहे 3 लाडू. आपण काम सोडून देऊ. आपण का अजून करू, लाडू खायची स्पीड किंवा लाडू बनवायची स्पीड आपण करू, खायची स्पीड पकडू ना. ए एका दिवसात किती लाडू खात आहे, एचा स्पीड किती आहे काम करण्याचा 15, पण तो एका दिवसात किती लाडू खाऊ शकताय, हा ओव्हरऑल स्पीड झाला. हे का झालं 4 लाडू खाऊ शकताय. बी काय किती लाडू खाऊ शकताय 3. ठीक आहे, बी 3 लाडू खाऊ शकत आहे. नंतर 7 लाडू दोघे जण एका दिवसात खात आहे. आता तो का म्हणते, परंतु 4 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. 4 दिवसानंतर बी काम निघून सोडून गेला, तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ए या एकट्याला किती दिवस लागेल. समजलं त्याला काय म्हणत. समजा तुम्ही आता क्लास लावले, तुम्ही काय म्हणाल, मी 1 वर्ष क्लास केले नंतर सोडून गेलो. तुम्ही 1 वर्ष काहीतरी मेहनत घेतली ना, सोडून गेल्यानंतरचा विषय नाही आहे. तुम्ही काय म्हणाल, सर मी ना काल तलाठी परीक्षेसाठी 1 वर्ष अभ्यास केला पण मला रिझल्ट आलाच नाही. तुम्ही 1 वर्ष अभ्यास केला म्हणजे काय झालं, 1 वर्ष तुम्ही मेहनत घेतली आहे. ठीक आहे. आता इथं का म्हणते पहा, परंतु 4 दिवसानंतर बी काम सोडून गेला. कोण सोडून गेला, बी. अरे 4 दिवसानंतर गेला ना, 4 दिवस तर दोघांना मिळून काम केलं आहे ना. बरोबर आहे, 4 दिवस दोघांना मिळून काम केलं म्हणजे तुम्ही 1 वर्षानंतर क्लास सोडून गेले. याचा अर्थ असा होत नाही का तुम्ही 1 वर्ष काहीच नाही केलं. तुम्ही 1 वर्ष क्लास केला म्हणजे तुमचे 365 दिवस काउंटमध्ये लागले ना, की तुम्ही मेहनत घेतली. तुम्ही आले, अभ्यास केला, लायब्ररीत बसले, झालं. तशाच प्रकारे बी काम सोडून गेला किती दिवसानंतर, 4 दिवसानंतर. पण त्यानं 4 दिवस काम केलं, दोघांना मिळून काम केलं 4 दिवस. मग आता का करायचं, तर आता का करायचं, 4 दिवसात किती काम झालं हे काउंट करावं लागेल आपल्याला. आपलं एकूण काम किती आहे, एकूण लाडू किती बनवायचे आहे, एकूण लाडू बनवायचे आहे 60. 60 पैकी ए किती लाडू बनवते एका दिवसात 4, बी किती लाडू बनवते 3. दोघांचा स्पीड किती आहे एका दिवसात बनवण्याचा 7. तर मग 7च्या स्पीड प्रमाणे 4 दिवसात जर त्या दोघांना किती लाडू बनवले असेल रे, तर दोघांना लाडू बनवले असतील 28. सर 28 कुठून आले, 7 लाडू बनवण्याचा एका दिवसाचा स्पीड आहे या दोघांचा, ए आणि बीचा. का म्हणते तो, 4 दिवसानंतर सोडून गेला. 4 दिवसानंतर म्हणजे 4 दिवस त्यानं काम केलं आहे, म्हणजे 4 दिवस दोघांनी लाडू खाल्ले आहे. मग 4 दिवस दोघांनी मिळून 60 पैकी किती लाडू खाल्ले, 28 लाडू खाल्ले. 60 पैकी 28 लाडू खाल्ले. आता उर्वरित किती राहिले, उर्वरित काढून घ्या. 60 वजा 28 करा, किती येईल 32 आले पाहिजे. 60 वजा 28 बरोबर आहे. 60 लाडू पूर्णपणे खायचे होते, 4 दिवसात 28 लाडू खाल्ले, उरले किती लाडू, 32 लाडू उरले. नंतर काय म्हणते, आता बी तर गेला, बीचा विषय संपला, बी कॅन्सल करा. आता कोण उरला, ए. एले एकट्याला किती दिवस लागतील, तर एचा स्पीड किती आहे लाडू खायचा, 4 लाडू खायचा स्पीड आहे त्याचा. मग तो त्याच्या स्पीडनं काम करेल. स्पीड वाढवणार आहे का तो, नाही. 4 लाडूचा इंटेक आहे त्याचा, 4च लाडू खाईन एका दिवशी. 32ले 4नं भाग द्या, 32 चो किती 4नं भाग दिल्यावर उत्तर येते 8. त्याचं उत्तर किती येईल, 8 उत्तर आले पाहिजे. 8 आहे का ऑप्शनमध्ये, पहिलंच ऑप्शन आहे 8 नंबरचं. बरोबर आहे, 8 नंबरचं ऑप्शन पहिलेच आहे. समजलं. एका दिवसाचं स्पीड काढला आपण ना पहिले, पण तो जो फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला 1/t = 1/a 1/b, त्याच्या मेथडनं न जाता आपण या मेथडनं गेलो. एका दिवसाचं स्पीड काढलं, दोघांचा स्पीड किती आहे, एका दिवस 7. मग त्यानं 4 दिवस काम केलं म्हणते, मग 4 दिवस काम केल्यावर 28 लाडू खाल्ले.
संपले. डब्यात जे लाडू होते 60, त्याच्यापैकी 28 लाडू खाल्ले त्या 4 दिवसात, उरले लाडू आहे 32. आता हा 32 लाडू जो आहे ना, हा एकटा खाणार आहे. मग एकटा जेव्हा त्याला खायचा आहे तर तो किती दिवस किती लाडू कितीच्या स्पीडनं खाईल? 4च्या स्पीडनं. 4ची स्पीड आहे, मग 4नं भाग द्या. 32 लाडू आहे, किती दिवस लागल? 8 दिवस लागल 32 लाडू खायसाठी. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं? हे घ्या. नंतर ए आणि बी या व्यक्ती ए आणि बी एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 24 आणि 30 दिवस लागतात. सर दुसऱ्या ट्रिकने सांगा. सगळ्यात सोपी ट्रिक्स हेच आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे ना, त्यात एक पान भरतपर्यंत उत्तर नाही आहेत. बाकीचे पुस्तक आहे, तुम्ही त्यात पाहू शकता किती मोठ्या मोठ्या ट्रिक्स आहे. सगळ्यात सोपी ट्रिक्स हेच आहे LCM वाली. रेल्वेवर घ्या सर, नक्की नेक्स्ट लेक्चर रेल्वेवर घेऊ आपण हे झाल्यावर. चला हे सॉल्व करा. ए आणि बी एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 24 आणि 30 दिवस लागतात. दोघांनी एकत्रित 24 आणि 30चा LCM किती येईल? 24 आणि 30चा LCM किती येईल सॉल्व करायला गेलं तर? काय म्हणता? हे ए आणि बी LCM किती दिले आहे? 24 आणि 30. LCM किती येईल याचं? कमेंट करा पटापट LCM किती येते? चोवीस आणि 30चे LCM किती येईल? चोवीस पंचे किती? 120. 30 चो 120 बरोबर आहे. किती येईल? 9 दिवस. 120 LCM येते. ठीक आहे. 24 पंचे 120, 30 चो 120. दोघांचा LCM किती आहे? 120 आला. 30 मोठी आहे. 30 चोक 120. 30च्या फाळ्यात 120 येते 4 वेळा. 24च्या फाळ्यात 5 वेळा. 5 नंतर 120 येते. आलं. 24 लाडू आहे. आता दोघांचं काम किती आहे? 120 लाडू खायचे आहे. बरोबर आहे. खायच्या गोष्टी कसं आपल्याला लवकर लक्षात असते ना, म्हणून आपण लाडू कन्सिडर केले. तुम्ही दुसरं काही कन्सिडर करू शकता. कोणाला जलेबी खायची आहे जलेबी घ्या, गुलाबजाम खायचा आहे गुलाबजाम घ्या. आपण आपल्याला लाडू आवडते ते मोतीचूरचे, तर आपण तेच लाडू कन्सिडर केले. 120 लाडू खायचे आहे, मान्य आहे. एकूण लाडू किती आहे रे? 120 लाडू खायचे आहे. डब्यात मोठा डब्बा आहे आता यावेळी. मागचा डब्बा किती याचा होता? मागचा डब्बा 60 याचा होता. आता डबल झाला डब्बा. ड्राम आणला, ड्राम निळावाला पाण्याचा. त्याच्यात 24 लाडूपैकी 120 लाडू टोटल खायचे आहे. क्लिअर आहे. ए एका दिवसात किती लाडू खाते रे? 5. बी किती खात आहे? 4. क्लिअर. दोघांचा स्पीड किती आहे एका दिवशी खायचा? दोघांचा स्पीड आहे 9. बरोबर आहे. 9 स्पीड आहे म्हणजे दोघे एका दिवशी आरामशीर बसून गप्पा गोष्टी करत. हे कॉम्पिटिटिव्ह वाले काही असं नाही नुसतं लाडू खाऊन राहिले 2-3 दिवसापासून. तर हे उत्तर येत आहे 9. म्हणजे दोघांचा स्पीड किती आहे? 9. आता पुढं का म्हणते? परंतु 5 दिवसानंतर बी कामाला आला नाही. म्हणजे बी कामाला आला नाही 5 दिवस. दोघांना 5 दिवस काम केलं. ठीक आहे. 5 दिवस किती लाडू खाल्ले असेल? एका दिवशी 9. तर 5 दिवसात किती लाडू खाल्ले असेल? 9 5 किती रे? 9 5 45. क्लिअर आहे. एका दिवसात 9 लाडू खाणारे लोक 5 दिवस सोबत काम केलं तर 9 म्हणजे 5 दिवसात किती लाडू खाल्ले असेल ड्रामातले? 45 लाडू संपले. एवढं क्लिअर आहे. 45 लाडू संपले. तर 45 लाडू वजा करून टाका. 120 वजा 45 किती येते? 75 आले पाहिजे उत्तर. बरोबर आहे. 75 लाडू उरले. 75 लाडू उरले. इथं काय झालं? 9 5 45. 9 स्पीड होता. 5 दिवस काम केलं म्हणजे एका दिवशी 9 लाडू खात होते दोघे. 5 दिवसात 45 लाडू खाल्ले. एकूण लाडू किती खायचे होते? 120. 5 दिवसात किती खाल्ले? 45. बी त्रासला आता. बीच्या लाडू काही खाणं होऊन नाही राहिले. बी गेला सोडून. बीचा विषय कटला. बी गेला सोडून. एकटा उरला ए. आता काय म्हणते? एला एकट्याला किती दिवस लागतील म्हणते? काय लाडू खासाठी? लाडू तर लाडू खासाठी. मग एची स्पीड किती आहे? एची स्पीड आहे 5. डिवाइड करा. 75 भागिले 5.
आमच्याकडे 15 5 75 होते, तर 15 ऑप्शन आहे का पहा. हां, ए नंबरचं ऑप्शन पहिलं. म्हणजे एले लाडू खासाठी 15 दिवस लागत आहे. किती लाडू खात आहे तो? 75. काही गणितात असं येऊ शकते, ए गेला बी राहिला, कोणी जाऊ द्या कोणी येऊ द्या, लाडू खाणं कंटिन्यू ठेवायचं. लक्षात ठेवायचं लाडू खायचे आहे. लाडू कंटिन्यू खायचे. नेक्स्ट. आता तिघे जण लाडू खासाठी. आतापर्यंत दोघेच होते एका ड्रामात लाडू खात, आता 3 झाले भाऊ. चलो उत्तर बताओ जल्दी जल्दी. दुसरी बॅच आहे लगेच मराठीची, जाऊ नका कुठं. नंतर 2 गणितं बाकी आहे आणखी, घ्या पटापट. काय म्हणते? ए बी सी या तिघांना एक काम पूर्ण करण्यासाठी 12 15 20 दिवस लागतात. बरं जाऊ द्या, पाहू पुढं काय म्हणते. तर ए बी सी ए किती दिवसात काम करतो म्हणते? ए ची स्पीड आहे 12, सी ची स्पीड आहे 15 आणि सी ची ए ची 12, बी ची 15, सी ची 20. ओके, किती येईल रे एलसीएम? एलसीएम किती येईल? एलसीएम किती आया पाहिजे? एलसीएम कितना आएगा रे? बताओ जल्दी जल्दी बताओ, एलसीएम कितना आएगा? लाइन मारतो तोपर्यंत बॉक्समध्ये मारल्या लाइन. एलसीएम किती येईल? एलसीएम येईल 60. 60 जर घेतलं, 12 पंचे 60, 15 चो 60, 20 तिरी 60. एलसीएम कसं काढायचं? स्टार्टिंगला सांगितलं होतं 20चा पाडा मानाचा, त्याच्यात जे संख्या येईल त्यात 15चाही भाग गेला पाहिजे, 12चाही भाग गेला पाहिजे. आगे बढ़ो. आता उत्तर किती येईल? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. किती येत आहे? 12. का आलं 12? टोटल लाडू किती खायचे आहे? 60. ए किती खाते? 5. बी किती खात आहे? 4. सी किती खात आहे? 3. तिघे मिळून किती खात आहे? 12 खात आहे. ओके. नंतर सुरुवातीला तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, म्हणजे लाडू खायला तिघे बसले. आता ड्राम छोटा झाला पुन्हा वापस. परंतु 2 दिवसानंतर सी कामाला आला नाही. 2 दिवसानंतर सी कामाला आला नाही, म्हणजे 2 दिवस तिघांना मिळून काम केलं आहे. बरोबर आहे. 2 दिवसानंतर आला नाही ना, तर मग 2 दिवस लाडू खाल्ले आहे. 2 दिवस किती लाडू खाल्ले असेल? 2 गुणिला 12. 2 दिवस आला नाही, किती लाडू स्पीड आहे? 12. किती लाडू खपले? 24 लाडू संपले. किती पैकी संपले? 60 पैकी. आता उर्वरित किती आहे रे? 60 मधून 24 गेले, किती उरले? 36 उरायला पाहिजे. 24 आणि 6 30, 30 आणि 30 60. 36 किती आहे? 36 लाडू उरले. बरोबर. आता का म्हणते? त्याची कॅपॅसिटी भरली, 3 लाडू खाल्ले त्यानं, 3 3 6 लाडू खाल्ले 2 दिवस. आता तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ए आणि बी, मगाशी फक्त एक गेल्यावर एकाच विचारत होता, आता दोघांचं विचारलं. आता ए आणि बी विचारलं आहे. आता काय येईल मग? ए आणि बीचं स्पीड ॲड करा, फक्त एवढंच आहे. ए 5 आहे, बी 4 आहे, म्हणजे ए 5 लाडू खाते, बी 4 लाडू खाते. दोघांची जर एका दिवसाची स्पीड काढली, आता दोघांची स्पीड काय येईल? 9. 9 लाडू खाऊन राहिले ते. मग 9 लाडू खात आहे एका दिवसात. 36 लाडू उरले आहे 60 पैकी. 9 भाग द्या. 9 चो किती येत आहे? 9 चो 36. म्हणजे दोघांना 36 लाडू खासाठी किती दिवस लागत आहे? 9 दिवस लागत, 4 दिवस लागत आहे. आलं लक्षात? मगाशी फक्त ए बी दिलं होतं, आता ए बी सी ॲड केलं. समजलं? 4 दिवस लागत आहे, 36 दिवस लागत आहे. ए प्लस बी 4 दिवस. आन्सर येते 4. 4 दिवस पहिलं. नंतर सांगा याचं उत्तर सांगा पटापट. शेवटचं गणित आहे या चॅप्टरचं. कमेंट करा फास्ट.
काय म्हणते, राकेश, शुभम आणि उदय एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 6, 12 आणि 24 इतके दिवस लागतात. चलो एलसीएम सांगा. एलसीएम किती येते 6, 12, 24चा? मी नाव लिहितो इथं. राकेश, शुभम 6, 12, 6, 12 किती आहे? 6, 12 आणि 24चा एलसीएम किती? राकेश, शुभम, उदय, उदय सामंत. पटापट पटापट सांगा एलसीएम किती येते रे बाबांनो. राकेश, शुभम, रोहित. किती आहे राकेशचा स्पीड? राकेश किती खाते? 6 लाडू. हा किती खाते? शुभम 12. आणि हा किती खाते? रोहित 24. एवढं क्लिअर आहे. आता एलसीएम किती येईल? 48 येते का? मला नाही माहीत, तुम्ही सांगा. 48 येते का? 24 येते का? 24 घेऊ का? मी तर 48 घेणार होतो. बरं तुम्ही म्हणाल तर 24. घेतला 24. 6 चो 24. दुसऱ्या पेनाने लिहू, थांबा 1 मिनिट. 6 चो 24, 12 दुने 24, 24 एक 24. किती येतात? 4 आणि 2. अरे वा, 1 मिनिट. हां, 4 आणि 2 6. सॉरी 24 एक 24. 4 आणि 2 6 आणि 1 7. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. 6 चो 24, 12 दुने 24, 24 एक 24. किती लाडू बनवायचे आहे? सॉरी किती लाडू खायचे आहे? 24 लाडू खायचे आहे. एलसीएम किती आहे? 24. राकेश किती लाडू खाता एका दिवसात? 4. शुभम किती खाताय? 2. रोहित किती खाताय? 1. 7 लाडू एका दिवसात तिघेजण मिळून खाताय. आता का म्हणते केली. 3 दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला. कोण गेला? उदय. कुठून आणला? अरे यार, राकेश, शुभम आणि इथं उदय आहे का? बरं 1 मिनिट, थोडंसं नावात. हां, राकेश, शुभम, उदय. ठीक आहे. तर काय म्हणताय? उदय 3 दिवसानंतर आला नाही, काम सोडून गेला. राहिलेले काम पूर्ण करण्यास राकेश व शुभमला किती दिवस लागतील म्हणते. उदयनं किती दिवस आला नाही म्हणते तो? 3 दिवस. 3 दिवसानंतर गेला म्हणजे 3 दिवस त्यानं लाडू खाल्ले आहे तिघांना. किती लाडू एका दिवसात खात होते ते? 7 लाडू. म्हणजे 7 तरी किती झाले? 21 लाडू संपले डब्यातले. 24 दिवस बाकी होते. बरोबर आहे. 24 लाडू होते. 24 मधून 21 लाडू तिघांना खाल्ले आहे. आता लाडू किती उरले? 21 + 24 जर केले तर किती येत आहे? 3 उत्तर येते. म्हणजे 3च लाडू उरले आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर काय म्हणत आहे? पूर्ण काम करण्यास राकेश व शुभम यांना किती दिवस लागतील? यांचा दोघांचा स्पीड ॲडिशन करा. 4/2 सॉरी 4 + 2 म्हणजे 6 लाडू टोटल आहे. आणि खायचे किती? सॉरी उरले किती आहे? 3. म्हणजे 6/3 येईल. भाग द्या. 6/3 आहे का? नाही आहे. 3 1 3 3 6 3/6 पाहिजे होतं इथं. 3/6 म्हणजे किती येईल? 1/2. 3 1 3, 3 2 6. कसं? त्या दोघांचं ॲडिशन किती आहे? 6. आपण मागच्या गणितात कसं केलं होतं? 21 लाडू उरले होते. सॉरी 21 लाडू खाल्ले आहे. 3 दिवसात किती लाडू खाल्ले म्हणते? 7 त्रिक 21. म्हणजे 21 लाडू खाल्ले. टोटल लाडू किती खायचे आहे? 24. उरले किती आहे? 3. आता या हा तर गेलाच ना 3 दिवसानंतर. याची कॅपॅसिटी भरली लाडू खायची. मग उरले कोण? राकेश आणि शुभम. 4 आणि 2 म्हणजे याची बेरीज किती आहे? 6. म्हणजे 3/6 केलं तर 1/2 आन्सर आले पाहिजे. आहे का 1/2 ऑप्शनमध्ये? हो हो, हे आहे तिसरा ऑप्शन 1/2. समजलं? 4 ते 5 प्रकारचे गणितं पाहिले. ह्याच प्रकारचे गणित येतात. फक्त ॲडिशनमध्ये A + B + C किंवा D राहू शकते किंवा नावं देऊ शकते. जसे आपण इथं पाहिले, इथं नावं दिले आहे. काही ठिकाणी A + B घेतलं आहे, काही ठिकाणी 2. या प्रकाराच्या बाहेर किंवा या प्रकाराच्या बाहेर किंवा या बॉक्सच्या बाहेर
हे जे आपण पाहिलं होतं ना, सॅलरी, वर्क, आपण 4ही प्रकारचे गणित पाहिले. सॅलरीवाले गणित पाहिला, वर्कवाले गणित पाहिला, त्याच्यानंतर फक्त काळ असं फक्त काम आणि वेग दिला आहे तर माणसे किती लागतील तेही पाहिलं. एक माणूस सोडून गेला तेही पाहिलं. आता त्यात थोडंसं हार्ड लेवलमध्ये काहीच नाही, माणसं वाढवता येते. फक्त माणसं वाढल्यावर काहीच नाही करायचं, फक्त LCM काढायचं. जसं आपण तिघांपैकी एक माणूस सोडून गेला, कदाचित 2 माणसं सोडून जाऊ शकते, एकच सोडू शकते, शेवटच्याच स्पीड येऊ शकते. तर अशा प्रकारे इथं हा चॅप्टर संपला. आत्तापर्यंत आपण रिझनिंगचे 2 चॅप्टर कंप्लीट केले, रँक ऑफ कंपॅरिझन, अल्फा न्यूमेरिकल सिरीज. मॅथचा हा एक चॅप्टर केला. आता कोणतं चॅप्टर घ्यायचं आहे, याच्यानंतर कदाचित रेल्वेचं चॅप्टर आहे स्लाईड बनवून, तर आपण एक रेल्वेचं चॅप्टर कंप्लीट करून घेऊ. रेल्वेचं चॅप्टर कंप्लीट करायचं आहे. रेल्वे झालं की एक दिवस एक इंग्लिशचं लेक्चर होईल, वोकॅबचं स्पेशल सेशन म्हणून. मे बी आजचा वार बुधवार, शनिवारी एक लेक्चर घेऊ इंग्लिशचं. नाही तर मग जर वेळ भेटला तर मग दुपारी 3 ते 5चा स्लॉट. काही दिवसच माझं लेक्चर हे 8 वाजता आहे. जॉग्राफीचे ज्या मॅडम आहे थोडंसं त्यांचं टाईमचा इश्यू असल्यामुळं त्यांचं लेक्चर होऊन नाही राहिलं. मग पुढल्या हप्त्यात त्यांचं लेक्चर 8 वाजता होईल, माझं लेक्चर 3 ते 5 होईल. कारण की एका घंट्यात फार कमी शिकवण होते, जास्त वेळ लागते, म्हणून 3 ते 5चा टायमिंग माझ्यासाठी ऑलरेडी हे आहे मॅथ रिजनिंगसाठी. 3 दिवस मॅथ, 3 दिवस रिजनिंग असा स्लॉट होता. पण विषय असा आहे का एक लेक्चरला 2 दिवस लागते, मग तिसरा 2 दिवस पडते, त्यात फक्त अर्धाच लेक्चर होते. त्याच्यामुळं मग 2 दिवस मॅथ, 2 दिवस रिजनिंग, 1 दिवस इंग्लिशचं वोकॅब. अशा प्रकारे आपण सेशन कंटिन्यू ठेवू. फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा हे एक नवीन चॅनल क्लासतर्फे उघडण्यात आलं आहे. त्याच्यात तुम्हाला सगळ्या सरळ सेवेच्या बॅचेसचे जे व्हिडिओ आहे, जे आता इथं लाईव्ह सुरू आहे, ते काही दिवसानं तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळे सेशन, सगळे लेक्चर्स सगळ्या सब्जेक्टचे आहे, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, मराठी, मॅथ, रिजनिंग, इंग्लिश. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा उपक्रम कंटिन्यू चालू ठेवू. पुन्हा थोड्या वेळानं लगेच 9:20ला मराठीची बॅच आहे. नाश्ता पाणी करून घ्या, वापस बसा. ठीक आहे. धन्यवाद. लाईव्ह स्ट्रीम एंड करून टाक तिथून. बाकी काहीच नको करू.